पैसा विकास या माध्यमातून खूप आम्ही इथं विकास केला। मला वाटतं जवळजवळ 115 कोटी रुपये ह्या 15 वर्षात मुंडे साहेब त्यावेळी राजकारणात नव्हतो, पण मुंडे साहेब एकदा इथं गडला आले होते, ते हेलिकॉप्टर आले होते, त्यांनी मोरोबाई मंदिरचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर दर्शन मोरोबाईचं घेऊन त्यांनी मंत्रालयात चालू केलं। त्यानंतर त्यांची उन्नती होत गेली असं म्हटलं जातं। ही जागती देवी आहे इथली आणि त्याची सेवा करायची मला पण संधी मिळाली आणि हे मंदिर आम्ही जवळजवळ 2.5 कोटीचं मंदिर आम्ही इथे उभा करायचा प्रयत्न केला आणि ते दौलत उभा राहिलेला आहे। हे देवी वेळेकर किती गोष्ट त्यामुळं हे खूप दिवसापासून म्हटलं होतं। ज्यावेळी मी दत्त आमदार होतो त्यावेळी मी आलो, त्यावेळी मी म्हटलं एवढं श्रीमंत गाव आहे, एवढं बाग बगीचे सगळं म्हणजे हे पत्र्याचं काढलं तुम्ही। त्यानंतर माझ्या डोक्यात बसलं की पत्रे काढायचे आपण आणि तो सुंदर असं मंदिर बनवायचं, पण त्याला खूप वर्ष झाली। त्यावेळी देवीच्या मनाला दवाखान्याने आशीर्वाद दिले आणि आज मंदिर ठेवलं नाही। त्याही मी काही जास्त बोलणार नाहीये, पण हा जनतेला पालकमंत्री झाल्यानंतर मंत्री झाल्यानंतर दुष्काळ पडणार होता, दुष्काळ पडला गेला, त्यामुळं पाण्याची सोय केली। जानेवारी महिन्यात 2023 आम्ही पंप चालू केले आणि आज लागायत आमचं म्हैसाचं पाणी अजून चालू आहे आणि ते पण फुकट पाणी दिलं। की लावायचंय म्हणून त्या बागा गेल्या असत्या, पानवळे गेले असते, जनावर गेले असते, असा दुष्काळ भारताच्या दुष्काळापेक्षा मोठा दुष्काळ पडला असता। पण त्यामध्ये देवेंद्र भाऊंचं सर्व मंत्रिमंडळाचे धन्यवाद देईन। ज्यावेळी कोयनेतलंच पाणी संपलं, नदीतलं पाणी संपलं आणि पावसाला 2 महिने बाकी असताना डिसिजन मला टेन्शनला करायचं काय। देवेंद्र भाऊंच्याकडे मी गेलो, भाऊ म्हटलं आपल्याला वीज विकत घेता येते, पाणी विकत घेता येणार नाहीये, तुमचं जर एबीसीबीचं जे पाणी आहे 11 टीएमसी त्यातलं 8 टीएमसी पाणी आम्हाला दुष्काळाला द्या। आणि त्यावेळी देवेंद्र भाऊने आपल्याला ते 8 टीएमसी पाणी दिलं आणि आपण 2 महिने करून आपण पावसाच्या कक्षेमध्ये आलो आणि पावसाच्या कक्षेमध्ये आल्यानंतर पाऊस सुरू झाला। पाऊस पाहिजे तसा समाधानकारक पडलेला, शेतकरी आनंदात, पाणी चालू आहे।